आम्हाला मार्गदर्शन करावं. गणेशराव कराड साहेब. व्यासपीठावर उपस्थित सर्वच सन्माननीय सगळ्यांचे नावं नाही आता या ठिकाणी महत्त्वाचं आहे ज्यांची निवड झालेली आहे पोलीस भरतीमध्ये गौतम मुनेश्वर असेल, काजल आडे, भाग्यश्री भवरे, पायल मडावी, शीतल राठोड, पूजा मुनेश्वर आणि मनीषा राठोड यांचं सर्वांचं सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन. तसं जर बघितलं तर एक गोष्ट लक्षात घ्या. आत्ता शेरे सरांनी सांगितलं की आमच्या इथले जे विद्यार्थी आहेत ते काटक आहेत. ही माती खूप म्हणजे एकदम बलवान असे ज्यांचे शारीरिक सामर्थ्य खूप चांगलं आहे असे मुलं या ठिकाणी आहेत. जर तुम्हाला जर आठवत असेल आम्ही इथे एक कार्यक्रम घेतलेला होता आय थिंक 11 जानेवारीला KK गार्डनला. त्या ठिकाणी कांगडे सरांना बोलवलेलं होतं. तुम्हाला सगळ्यांना आठवत नाही आठवत मला माहित नाही. तो कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागचा सगळ्यात मोठा उद्देश हा होता की तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगायचं की तुमच्या शारीरिक क्षमता खूप चांगली आहे. तुम्ही 50 पैकी 40 मार्क्स आरामात घेता, परंतु तुम्हाला ज्यावेळेस रिटर्नला तुम्ही येता त्यावेळेस रिटर्नचे मार्क्स तुम्हाला खूप कमी पडतात. बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? पोलीस भरती सर्वजण करतात का नाही करत तुम्ही? हे सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. इथल्या विद्यार्थ्यांचा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही शारीरिक चाचणीमध्ये खूप चांगले मार्क्स मिळवतात, परंतु ज्यावेळेस रिटर्न पेपर येतो त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी बॅकफुटला जाता. का होत असेल बरं असं? त्याचं एक उदाहरण सांगतो पाटील सर तुम्हाला. इथले जेवढे विद्यार्थी आहेत गोकुंद्यामध्ये जवळपास 1000 ते 2000 विद्यार्थी असतील पोलीस भरती करतायत. आम्ही डोकं आपटून सांगतो त्यांच्या समोर, कारण लागणार तर तुम्हीच लागणार आहेत. आम्हाला काही फायदा नाही अगर तोटा नाही त्याच्यामध्ये. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळेजण जर लागत नाही साथीच्या साथी, हे फक्त आणि फक्त फिजिकल तर आहेच त्यांचं, परंतु रिटर्न मध्ये त्यांनी चांगले मार्क्स घेतले म्हणून लागले. तुम्ही सुद्धा त्यांच्या सोबतचे फिजिकल्सला या ठिकाणी रिटर्न किती जणांनी दिलेले आहे? हात वर करतात. रिझल्ट नाही आला. पेपर किती जणांनी? का नाही आला बरं रिझल्ट? रिझन काय? रिझल्ट न येण्याचा एकमेव रिझन होतं. मी आता नांदेडला एक्झामला आम्ही गार्डिंगला होतो, त्या ठिकाणी मी पाहिलं बरेचसे विद्यार्थी होते. फिजिकलला खूप चांगले मार्क्स आहेत, परंतु रिटर्नला मार्क्स नाही आहेत. मार्क्स न येण्याचं रिझन एकच आहे. मी आलो त्या दिवसापासून पाहतोय सकाळी 4 वाजले तर 2000 मुलं तिकडे रनिंग करतायत, पळतायत, अमुक करतायत. संध्याकाळी 4 वाजले सगळेच तिकडे. अरे बाबा, तुला 40 मार्कच्या वर फक्त मोजून 3 अगर 4 मार्क्स वाढतील तुझे वर्षभर तिथं पळून आणि धावपळ करून. परंतु तेवढा जर वेळ तू जर पुस्तक वाचवण्यात जर घालवला किंवा त्या ठिकाणी अभ्यास करण्यात घालवला तर त्याचा 100% त्या ठिकाणी 10 ते 15 मार्क्स तुमचे वाढणार आहे. पण तुम्ही ते करत नाही. तुमचा सिलेबस कधी बघितलाय का तुम्ही? माझा काय सिलेबस असतो तो? रिटर्नची तयारी तुम्ही कधी करता माहिती आहे? ऍड आल्याच्या नंतर. बरोबर? ही सत्य परिस्थिती आहे. तुमचा रिझल्ट न येण्याचं कारण सगळ्यात मोठं हे रिटर्नची तयारी तुम्ही फक्त ऍड आली ना त्यानंतर करतात. वर्षभर एकच कार्यक्रम. सकाळी उठा, तिथं रनिंग करा, तिथं वापस या. 1600 मीटरला तुमचे जे काय 10 मार्क्स असतील त्याच्यात फार फार तर 1 मार्क वाढतो. 1 वर्ष घासल्यानंतर म्हणजे 1 वर्ष पळाला दररोज की त्याच्यानंतर किती मार्क वाढणार आहे? 1 अगर 2 मार्क. तर ते जर तुम्ही पुस्तक तेवढा वेळ तुम्ही जेवढा वेळ तुम्ही 4 वाजता किती वाजता जाता तुम्ही? पहाटे किती वाजता जाता? 5 वाजता. वापस किती वाजता येत आहे? 8 वाजता. किती तास जात आहे? 3 तास. हे 3 तासापैकी तुम्ही 2 तास जर दिले ना पहाटेचे 5 ते सकाळी 6-7 वाजेपर्यंत तुम्ही देऊन बघा. तुम्ही आता 6 महिने ते करून बघा. आता भरती 1 वर्ष आहे अजून, किती वेळ ते सांगता येत नाही. लगेच सुद्धा निघेल काय सांगता येत नाही. परंतु तुम्हाला तयारी करायला एवढाच वेळ आहे. तुम्ही आता इथून पुढचे 2 ते 3 महिने तुम्ही करून पहा. तुम्ही इथून पाठीमागचे
एक्झाम पेपर कधी रिडिंग केलेत का? वाचलेत का? काय वाचता तुम्ही? फक्त पेपर ते प्रश्न पाठ करून घेता. आणि ते प्रश्नामधले जे ऑप्शन आहे ते कशासाठी दिलेले? 4 ऑप्शन दिलेले असतात ना. 4 ऑप्शन हे उरलेले एक बरोबर आहे, उरलेलं 3 कशासाठी दिलं हे कधी बघितलंय का तुम्ही? नाही. त्या वर्षात समजा आपले भारत स्वतंत्र कधी झाला? 1947ला. तर बाकीचे ऑप्शन जर दिले असेल 1948, 1949, 50, हे 3 ऑप्शन कशाचे आहेत? 48ला काय असं घडलंय ते तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. 49ला काय असं घडलंय ते तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. 1950ला काय घडलंय त्याचे काय महत्वाचं आहे ते अभ्यास करणं गरजेचं. पण तुम्ही ते करत नाही. आणि ह्या 7 जणांनी तो केला म्हणून ते कुठं आहेत? ते भरती झालेले आहेत. आपण कुठं आहेत? त्यांच्या सत्कार कार्यक्रमाला बसलो. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, पुढची संधी तुम्हाला आहे, लगेचच मिळणार आहे. परंतु ते संधीचं सोनं करायचं आहे का पुन्हा त्या ग्राउंडवर जाऊन माती करायची आहे हे तुम्ही ठरवा. मी तुम्हाला खरी गोष्ट आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही त्याही वेळेस ज्यावेळेस कार्यक्रम घेतला त्याही वेळेस तेच सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलेला होता. फक्त एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही अभ्यासावर लक्ष द्या. फक्त पोलीस भरतीच आहे का? पोलीस भरती ही एक अशी गोष्ट आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो की याच्या इतके पारदर्शक एक्झाम, पारदर्शक संधी कुठंच मिळत नाही. बरोबर आहे का गौतम? तू ज्यावेळेस गोळा फेकायचा, तुला व्हिडिओ कॅमेऱ्याच्या खाली गोळा फेकलाय ना तू, बरोबर? तुला आजही जर जाऊन बघायचं म्हणलं तुला मार्क्स मला किती पडले बघता येतात ना. बाहेर कुठल्याच एक्झामला पाहता येत नाही, ते पोलीस भरतीमध्ये पाहता येतात. तुम्ही किती वेळ 100 मीटर किती सेकंदात पार केलंय हे तुम्हाला आजही जाऊन पाहता येतं तिथं, बरोबर आहे? आणि ती संधी मिळते आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग आहे. म्हणजे अत्यंत पारदर्शक संधी आहे. ती संधी गोरगरीब मुलांसाठीच आहे. परंतु गोरगरीब मुलं एकच काम करतात, मुलींचं मला माहित नाही, पोरांचं एकच काम आहे, 24 तास त्या गोकुंदाच्या त्या चहा कॅन्टीनला बसणार, तिथं गप्पा मारणार. काय करतात काही माहित नाही. आई वडिलांनी एवढ्या लांबून पाठवलेलं आहे त्यांना, तिकडे आई वडील दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करायला जातात, 100-500 रुपयावर काम करतात. आणि हे मुलं मुली कुठंतरी आम्हाला भेटतात, पकडल्याच्या नंतर साहेब जाऊ द्या, आमचं आता चुकलं, आमच्या घरी काही सांगू नका. त्या गोष्टी काही योग्य नाही आहेत, हसण्यावर घेऊ नका. आमच्या दीक्षित मॅडम या ठिकाणी आहेत. मॅडमला माहिती आहे चांगल्या पद्धतीनं आमच्या महिला दक्षता समितीवरती आहेत, त्या वेळोवेळी त्यांचं सहकार्य लागतं. त्यांना काय परिस्थिती सुरू आहे हे त्यांना चांगलं माहिती आहे. याला तुम्ही ज्यासाठी इथं आलाय, प्रॉपरचे किती जण आहे तिथं? बाहेर गावून भरपूर जण आलेत ना. आई वडील तुम्हाला किती रुपये पाठवतात? 2000, 3000, 4000, 5000, 10,000 पण पाठवत असतील जर श्रीमंत असतील तर. पण मला नाही वाटत पोलीस भरतीला कोण 10,000 रुपये पाठवणारा माणूस पोलीस भरतीला पाठवतो म्हणून. एक गोष्ट लक्षात घ्या, आई वडिलांनी तुम्हाला पाठवलं नाही तर अभ्यास करण्यासाठी, तुम्ही तो अभ्यासच करणं गरजेचं. एकच गोष्ट तुमच्या त्याच्यामध्ये आज, ते म्हणजे तुम्ही केलेला अभ्यास. फिजिकलला तुम्हाला किती मार्क्स आहेत? किती मार्क्स पडले तुम्हाला फिजिकलला? किती पडले? 31. तुला किती पडले? 36. बरं ठीक आहे. जे लागल्यात मुली त्यांना किती पडले? अरे जे लागलेले आहेत त्यांना किती पडले फिजिकलला? 47 मार्क्स आहेत फिजिकलला. आणि रिटर्नला किती आहेत? रिटर्न 19. तुम्हाला किती आहेत रिटर्नला? 97. मग तुम्ही कशा फिजिकल मध्ये कमी पडला? मग तुम्हाला फिजिकलवर लक्ष द्यावं लागणार. तुम्ही संरक्षण झालं ना तुमचं? न झालेल्यांचा विचारतोय मी, ज्यांचं झालं नाही त्यांच्यासाठीच चालू आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ज्या ज्या वेळेस फिजिकलवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करताय आणि इकडे जर तुम्ही लक्ष देत नसाल तर तो प्रॉब्लेम होतो. राहिला प्रश्न, तुम्ही जेवढे 7 जण लागलेले आहेत, गौतम असेल आणि इतर सर्वच जण, त्यांना एक सांगण्याची विनंती आहे माझी. तुम्ही पोलीस खात्यात आलेला आहे. पोलीस खातं हे कायद्याचं रक्षण करण्यासाठी पण आहे आणि कायदा चालवण्यासाठी पण आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कोणत्या ठिकाणाहून आला, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे,
तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये वाढलाय हे वयाच्या 58व्या वर्षापर्यंत तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, रिटायर होईपर्यंत, तरच तुम्ही त्या ठिकाणी न्याय देऊ शकता. तुम्हाला आता बरंचसं वाटत असेल की आम्ही कुणाला तरी थोडं जरा काळजाचा धाक दाखवतो किंवा वेगळ्या काही जणांना मग इथं जर आगाऊपणा करत असेल तर त्यांना त्या ठिकाणी काही वेळेस लाठीचा मार पण खावा लागतो. फक्त हे करून फिरणं, मुलांसाठी खास करून जे लागले त्यांना गॉगल घालून एक बुलेट घेणं आणि ते फिरणं, असे भरपूर मी नवीन मुलं बघितलेले आहेत. परंतु त्यानंतर त्या आई वडिलांकडे काही लक्ष देत नाही, काही नाही, ते तिकडे लांब नोकरीला लागले नंतर इकडे लक्ष देणं. तसं काही करू नका. तुम्ही जे आता या आहेत ते फक्त तुमच्या आई वडिलांमुळे, त्यांनी तुम्हाला पाठबळ दिलेलं आहे. आपण लागलो आणि नाही लागलो या गोष्टीवर तुम्ही कायमस्वरूपी लक्ष द्या. आणि ज्यावेळेस तुम्ही ट्रेनिंग करून कंप्लीट करून ज्यावेळेस पोलीस स्टेशनला याल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की इथं असताना पोलिसांकडून असलेल्या आपल्या अपेक्षा आणि ॲक्च्युअल आपण त्या ठिकाणी काम करायला गेला त्यावेळेस आपण काय काय आपल्याला फेस करावं लागतं ते तुम्हाला लक्षात येतं. पोलीस स्टेशनला अक्षरशः रडून 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 घसा कोरडा करून ओरडणाऱ्या लेडीज भरपूर येतात आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे बाबा ह्यांचं खरं नाही, त्या दुसऱ्याच लोकांचं खरं आहे. या गोष्टी तुम्हाला त्या बघायच्या. त्याच्यासाठी तुम्ही एक गुड लिस्नर व्हा. म्हणजे तुम्ही आता भविष्यात ज्यावेळेस जाल त्यावेळेस लोकांचं ऐकायला शिका, त्यांची मदत करा. जेवढं काय आपल्याला मदत करता येईल तेवढी करा. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तसेच ज्यांचं सिलेक्शन यावेळेस झालेलं नाही त्यांना पण शुभेच्छा. ग्राउंडवर रनिंग करण्यासाठी नाही, अभ्यास करण्यासाठी. तर तुम्ही अभ्यास करा आणि त्याच्यासाठी आम्ही पुन्हा एकदा तशाच पद्धतीनं एक चर्चासत्र किंवा कार्यक्रम आम्ही पोलीस स्टेशनच्या वतीने घेणार पण आहोत. तसेच आपल्या इतर जेवढे गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्यांचा पण पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही सत्कार करणार आहोत. फक्त एवढंच आहे की अजून एक्झाम बाकी आहेत ना, 2 ठिकाणच्या. काल एक्झाम होत्या, काल होते ना 30 तारखेला, मुंबई बाकी आहे. त्याच्यासाठी आम्ही थांबलो. सर्वांचं झाल्याच्या नंतर आपण एकत्रितरित्या पोलीस स्टेशनला आपला सर्वांचा आम्ही सत्कार करणार आहोत. कारण किनवटसारख्या एवढ्या दुर्गम भागामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतायत. तुमच्याकडे पाहून इतर लोक किंवा इतर मुलं त्या ठिकाणी काम करतील आणि त्याच्यासाठी तुम्ही आदर्श आहात. या ठिकाणी आम्हाला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर.